हरी पांडुरंग हरी. अरे त्याच्या विना काहीच नाही. म्हणत होतो की मला विश्वास आणि पालखीवर बसण्याची, रथावर बसण्याची जे आमंत्रण देतात ती पण अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आमच्या वडिलांनी चूक केली, ती चूक तुम्ही करू नका, आत्महत्या करू नका आणि आमच्या सारख्याला अनाथ करू नका. पुण्यनगरीमध्ये काय कमी पडत नाही. पुण्यनगरीत काहीच राजापर्यंत भरपूर लोक वारकरी सेवा करतील. काय तयारी झाली, कोण येते माझ्यासाठी, कोण नाही. सगळं बघून गेला. माझी यायची ते आल्यात. माझ्या वडिलांनी जी सेवा केली त्यात आम्ही करणं म्हणजे थोडक्यात माझ्या वडिलांची मला शिवा देवा. बरोबर. रामकृष्ण हरी माऊली. आज संत तुकाराम महाराज यांची देहूची आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची आळंदीची पालखी दोघं पुण्यात एकत्र येतात आणि आज ते भाविक, ते भक्त आणि ते वारकरी सर्व पुण्यात 2 दिवस मुक्कामी राहणार आहेत. मुक्काम जरी 2 दिवसाचा असला तरी स्वागताला अफाट गर्दी आहे आणि स्वागतात आलेले भाविक किंवा वारकरी जे आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. सर्वांनी या खूप मनापासून ऐकाव्यात आणि त्यांचं पालनही त्याचप्रमाणे करावं एवढीच विनंती आहे. जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी. अरे त्याच्या विना काहीच नाही. त्याच्या विना काहीच नाही. काहीच नाही जगात. ही एवढी गर्दी लागते त्याच्याकडे. हो तुमच्याकडे हातात मान येतो, माऊलींची रस्सी घेऊन चालतो. हो. आणि खूप भक्ती आहे बरं आमची. मनात काय वाटतं, मनात काय भावना? मनातलं खूप प्रसन्नता वाटते. अश्रू येतात मला. अश्रू येतात. ज्याच्याकडे दुःख आहे, ज्याच्याकडे सुख येते, दोन्ही लोक येते. मला खूप सुख दिले परमेश्वरांनी. खूप खूप कारण का एकदा सोडली ना, त्यांच्या ताब्यात गेली ना पंढरपूरच्या तिथे की मग लय आसूर लय मग इंद्रायणीला पाणी आलं तरी काय वाटलं? कृष्ण रामकृष्ण हरी बोल. कुठून आले तुम्ही? आम्ही त्र्यंबकेश्वरून आलो, पण माऊलीच्या दिंडीमध्ये आळंदी पासून पंढरपूर पर्यंत जाणारे त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचे हे अनाथ मुलं आहेत. सध्या आश्रमाला 300 मुलं आहे, पण या ठिकाणी 25 मुलं आणि 25 मुले आम्ही वारीमध्ये चालतो आणि शेतकऱ्यांना संदेश देतो. कारण या वारीमध्ये 90% शेतकरी हे वारकरी आहेत आणि त्यांना सांगतो आमच्या वडिलांनी चूक केली, ती चूक तुम्ही करू नका, आत्महत्या करू नका आणि आमच्या सारख्याला अनाथ करू नका. आणि म्हणून हे मुलं सांगता बाबा आम्हाला काही खायला देऊ नका, तुम्ही गळ फास घेऊ नका. आणि म्हणून हे म्हणता की आत्महत्या हा पर्याय नाही. आमचे वडील आई बाबा तर सोडून गेले, आमचं जीवन याच्यावर इतरांचं जीवन देखील अंधारमय व्हायला नको त्यासाठी आम्ही वारीमध्ये चालतो. माऊलीला हीच प्रार्थना करतो भरपूर पाऊस पडू दे, शेतकरी राजाला सुखी होऊ दे आणि आमच्यासारखी परिस्थिती कोणावर यायला नको. ही मुलं तुमच्याकडे कशी काय येतात? ही मुलं ज्यावेळी हा आधार तिथं त्र्यंबकेश्वरला मूर्तनाथ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे जे गुरु बंधू त्यांची समाधी त्या ठिकाणी आहे, म्हणून महाराष्ट्रात सगळे वारकरी त्या ठिकाणी येतात आणि हा आश्रम त्या ठिकाणी रोडला लागूनच आश्रम आहे आणि म्हणून तिथं अनेक वारकरी थांबतात. त्यांनी बघितलं का हे मुलं आई वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर आपल्या गावाकडे इकडे तिकडे भटकता, पण या ठिकाणी चांगलं आहे म्हणून या ठिकाणी त्यांची आई त्यांचे मामा काका किंवा गावचा सरपंच आम्ही या ठिकाणी. म्हणजे तुम्ही जे शिक्षण पण तुम्हीच करता, सगळं तुम्हीच करता? हो, आमच्या आश्रमामधले हे सगळे चांगल्या घरातले मुलं आहे, पण काळाच्या ओघामध्ये काय होईल सांगता येत नाही. म्हणून आमच्या आश्रमातल्या 2 मुली PSI झाल्या. एक आहे सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा पोलीस स्टेशनला, दुसरी आहे गडचिरोलीला आणि 21 मुली शिक्षका झाल्या, 28 मुली नर्स झाल्या, 28 मुले शिकून गेले, एकही शेतकरी झाला नाही. 55 मुलींचे लग्न केले, एकही शेतकरी नवरा केला नाही. म्हणून प्रत्येक खेडेगावामध्ये शेतकऱ्याच्या मुलाचं वय 35-40 वाले त्याला कोणी बायको देत नाही. म्हणून आमच्या मुली म्हणता 30 एकर द्राक्षाचा बाग असला तरी तो शेतकरी नवरा आम्ही करणार नाही, कारण आमच्या वडिलांनी या शेतीमुळं गळफास घेतला. आई बापाचे दुःख पाहिले आणि म्हणून दुःख खूप आहे. वेदना ही आठवण ती विसरता येत नाही. माऊली विठ्ठल तुमच्या मागे आहे, पोरांना काही कमी पडणार नाही कारण तो सगळं बघतोय. बरोबर, म्हणून माऊलीला हे सांगतो की शेतकरी राजाला सुखी ठेव आणि आश्रम वाढायला नको. आता ती समोर दिसलेली मुलगी तुम्हाला बघितलं 9 महिन्यापूर्वी ज्यावेळेस पाऊस झाला मराठवाड्यामध्ये, ही बीड जिल्ह्यातली धारूर तालुक्यातली आई बाबाने दोघांनी आत्महत्या केल्या. त्या पावसामध्ये 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातली ही वैष्णवी 3 वर्षाची ती देखील वारीमध्ये चालते. तिचं जे दुःख बघून इतरांनी देखील आत्महत्या करू नये हाच आपला माऊली म्हणजे एक पहिला आश्रम आहे किंवा पहिली अशी संस्था आहे जिला असं वाटतं की आपले विद्यार्थी किंवा आपले मुलं वाढायला नको. महाराष्ट्र म्हणला हा एकमेव आश्रम आहे की ज्या ठिकाणी 30 जिल्ह्यातले मुलं आहे आणि म्हणून
आश्रम वाढायला नको, खूप दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आश्रम बंद व्हायला पाहिजे. पण आजही 1891 मुलं वेटिंग आहे, आम्ही घेत नाही अशी ही अवस्था आहे. ही महाराष्ट्रातल्या नव्हे सगळ्याच शेतकऱ्यांची गाथा गाथा आहे. आहे. पण ही गाथा नक्कीच बदलली पाहिजे, ही विठू चरणी प्रार्थना आहे. आणि तो सगळं बघतोय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. सर दरवर्षी प्रमाणे यावर्षी गर्दी जास्त आहे, त्यापेक्षाही जास्त आहे. पण एवढे लोक येतात तरी पुणे शहर किंवा पुणे पोलीस कटिबद्ध असतात, याबद्दल काय? बरोबर आहे. पुणे शहर पोलीस दलाचे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारीसाठी हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की त्यांना हे वारी पालखी बंदोबस्त करण्याची त्यांना संधी मिळते. आमच्यासाठी पण व्यक्तिगतरित्याने ही अभिमानाची गोष्ट आहे. आमची तिसरा वर्षी आहे ज्यावेळी मी ही बंदोबस्त करत आहे. आम्ही बघितले असते, आम्ही बघतो की आमचे अधिकारी कर्मचारी अत्यंत मेहनतीने, इमानदारीने आणि उत्साहात ही सर्व नियोजन करते आणि प्रत्येक रस्त्यावर उतरून वारकरी सोबत चालून ते सगळे हे बंदोबस्त तेही सेवा करतात एक प्रकारे. नक्कीच सेवा करतात. आणि मी आता सांगत होतो की मला विश्वस्त आणि पालखीवर बसण्याची, रथावर बसण्याची जे आमंत्रण देतात ती पण अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. सर एवढं मोठं अभिमान किंवा एवढा मोठा आनंद तुम्हाला होतोय, तरी इतकं कटिबद्ध नियोजन किंवा आज पोलीस आहेत तर त्यांच्याही मनाला वाटत असेल की आपणही जावं, दर्शन घ्यावं, तरी ते जागच्या हालत नाहीत, याबद्दल काय सांगा? बरोबर आहे. आम्ही आमचे अधिकारी कर्मचारी हे ड्युटी करत आहेत, त्यांनी मनात नक्कीच भगवानशी, ईश्वरजी हात जोडून प्रार्थना मनात करत असतील. काही लोक पालखीचे प्रत्यक्ष जाऊन हे त्यांचे एक टच करून ते हे करत असते. परंतु मनात सगळ्यांचे उत्साह आहे, सगळ्यांना आनंद आहे, सगळ्यांना भावना आहे. आणि शेवटी पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी असताना अशा प्रकारचे मोठा क्राऊड नियोजन हे सोपी गोष्ट नाही आहे, परंतु ते अत्यंत मेहनतीने पूर्ण प्रयत्न करतात. धन्यवाद. देवरून कुठपर्यंत चालत जाणार? पंढरपूरला पंढरपूरला किती वर्ष? सांगते ना, ते 10-12 वर्ष आहे. 10-12 वर्ष कोण चालत जातात? काय काय अडचणी येतात मध्ये? अडचण सगळे सक्सेस शासन करते, प्रेमी मंडळ वारकरी सेवा करते. लोक येतात सेवा करायला पुढे. भरपूर आहे. पुण्यनगरीमध्ये काय कमी पडत नाही. पुण्यनगरीत काहीच कमी पडत नाही. भरपूर कायपर्यंत भरपूर लोक वारकरी सेवा करते. आपण लक्षात घेण्यासारखं आहे, पुण्यनगरीत काहीच कमी पडत नाही. भाऊ आता तुमचं वय काय? माझं वय 57 आहे. 57. लोक 70, लोक गुडघे दुखतात म्हणतात. पण आता आपण वारकरी पाहतोय तर बऱ्यापैकी वारकरी 50च्या पुढचे किंवा 55च्या पुढचे. काय म्हणजे काय विठोबा काय संदेश देतोय? काय असं तरुण मुलाला सहकार्य करतो आणि तरुण मुलं सेवा करतात ना वारकऱ्याची. त्यामुळे काय तरुण बोल आता सेवा करायला पुढे. सेवा करायला पुढे आहे ते चला म्हणते, आम्ही तुम्हाला समजावून आणतो अशा शब्द आहेत आमच्या पेटीचा. त्यामुळे भरपूर सहकार्य करते त्यांना कारखाना. हा, तुमचं नाव? बाबूराव निवृत्ती कदम. बाबूराव कदम. नाव काय माऊली तुमचं? मच्छिंद्र सावंत, विठ्ठल महाराज देवकर भागाचे संस्थांचे चौकदार. तुमचं वय काय? 65. किती वर्षापासून जात आहेत वारीला? 4 वर्ष झाली. 4 वर्ष. त्याच्या आधी माझी बंधू होती वारी. हा, काय उत्साह वेगळा असतो का वारीला? उत्साह वेगळा असतं, काय कमी पडत नाही इथं. काहीच कमी पडत नाही आणि आळस पण येत नाही. आवाज पण येत नाही. खरंय. ओके, रामकृष्ण आहे. कुठून येतोय तुम्ही? आळंदी. आळंदीहून. आता कुठपर्यंत चालत जाणार? पंढरपूर पर्यंत. किती वर्ष आहे? आता माझं तिसरं आहे. 3रं वर्ष आहे. दरवर्षी असंच चालत जात? काही दुखलं नाही, काय नाही? काही नाही तर काही कमी पडतं का एवढं जाण्या येण्यात? काही कमी नाही पडत. काही कमी नाही, त्याला सगळी काळजी. त्याला काळजी, चांगलीच काळजी राहिला नाही आज पाऊस लगेच. बरोबर आहे. इंद्रायणीच्या रूपाने काय लागून गेला तो? काय तयारी झाली, काय काय नाही? तयारी झाली? कोण येते माझ्यासाठी, कोण नाही. सगळं बघून गेला. माझी यायची ते आली आज. आणि गर्दी आठवण नाही येते. लय आजची गर्दी उलट दरवर्षीपेक्षा जास्त आहे. जास्त आहे. खरं यंदा जास्त गर्दी आहे. हो. गर्दी आहे यंदा. पोटच नाही त्या गर्दीला. सरकारने म्हणलं तर पुण्यातल्या आळंदीत एवढं काही लोक आलीच. तिथूनच आले आज. दर्शन घेऊन आले. काय म्हणजे शरीराला काही त्रास होतो किंवा काय? काही तर माझं उलट एक चपात आहे. हा. पण तिथून निघल्यापासून रात्रीच माझी चपात असेल. पण पाय राहिली. वा वा. कोणी
विद्यापीठ माझा पंथा नाही. माऊलीची कृपा आता नाही ठेव. माऊलींची ती कृपा अशी कुठंच नाही. कुठंच नाही. लय म्हणजे लय आस्तिक कृपा आहे माऊलींची. जी लोक घरी वाचतात बघतात त्यांना काय सांगा. त्यांनी पण यावं वारीला. पायाची वारी कशी करायची तर ही चालायची कळत नाही आणि पायाचं सारखं होतं. जी लोक गाडी घोडी जातात त्यांना हे आनंदी असणारच नाही. रामकृष्ण कृष्ण हरी माऊली. कुठून आले तुम्ही. पंढरपूर. नाव तुमचं. श्रीनाथ महाराज शिरवळकर. किती वर्ष बसून वारी करते. वारी आता 15 वर्ष झाली होती. तुमचं वय. आज आता 30 वर्षात 15 वर्ष कंटिन्यू वारी करतात. कधी अजून काही दुखलं नाही काय. अजिबात नाही. आणि सगळ्या सोयी भेटतात का. हा एकदम. हो. जी लोक घरी वाचतात त्यांना काय सांगाल. तसं काय इथं गरीब श्रीमंत असं काही नाही. हे सुख भेटणार नाही. हा या सुखाला थोडं त्याग पाहिजे अंगामध्ये. सगळ्या सुविधा असतीलच अशी अपेक्षा न करता वारी करणं. तुम्ही महाराज आहेत, तुम्ही तरुण आहेत, तुम्ही येतात त्यात नवल नाही. पण आज जवळजवळ 58, 60, 59 या वयाची लोक येतात त्यांना काय सांगा. त्यांची निष्ठा काही जणांच्या आता जसं परंपरा आता आमची 4 पिढ्याची 6 पिढ्याच्या परंपरा आहे. हा असे काही वारकरी तशी परंपरेची पिढी जात आहेत. बरोबर. म्हणजे माझ्या वडिलांनी जी सेवा केली त्यात आम्ही करणं म्हणजे थोडक्यात माझ्या वडिलांची रसिका देवा. बरोबर. म्हणजे वडिलांची सेवा आपण आपणच चालू ठेवणं. हो. यात नवलही नाही आणि ते आत्मसात करणं यात मोठेपणाही नाही. काही नाही काही नाही. फक्त सेवा आहे. माऊलींची असो पांडुरंगाची असो काही असून फक्त सेवा करणं हे जास्त महत्वाचं आहे. आता लोक म्हणायला लागली इंद्रायणीला पूर आला, इंद्रायणीला एवढं पाणी आलं की आता लोक येणार नाहीत. पुण्यात पाऊस चालू आहे, पुण्यात लोक येणार नाहीत. पण ही गर्दी दरवर्षीपेक्षा जास्त जास्त. जे काय आहे माऊलीवरचं प्रेम काय म्हणजे लोकांना काय नेमकं जाणवते. थोडक्यात माऊलीवर असलेली निष्ठा हे म्हणण्यापेक्षा आणि आता जो मी पहिल्यांदा सांगून गेलो जो प्रत्येक जण आपल्या छातीला जो नियम बाळगतो तो म्हणजे माझ्या वडिलांच्या वारीचा नियम. बरोबर. माझ्या वडिलांनी तिथं आयुष्य घालवलं. वारकरी सेवा असो संतांची सेवा असो त्या अनुषंगाने प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणात इच्छा असतात प्रेरणा असतात. त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती जरी असली तरी प्रत्येक जण आपल्या आपल्या निष्ठेला प्राधान्य न देता कुठेतरी आमची वारी चुकेल. आता असं एखाद्या वारकऱ्याची वारी जर चुकली तर ती मरणापेक्षा जास्त यातना त्या वारकऱ्याला वाटतात. त्यामुळे काहीही अडचण आली कसंही असलं माझे ज्ञानोबरा आहेत तुकोबरा आहेत या सगळ्या संकटातून पार घेऊन जाता येईल ही अपेक्षा ठेवून प्रत्येक वारकरी वारीला येतो. जे ज्ञानोबर आहेत जे तुकोबर आहेत ते विचार संस्कार आजही लोकांमध्ये आहेत आणि ते वाढायलाच पाहिजेत याच मताची सगळेजण आहेत. हो एकदम. आणि असं या सोहळ्यात एक महत्व जास्त पाहायला भेटतं. संख्येने वाढ होणार नाही पण कुठेतरी आपण स्वतःला अनुकूल बनवणं ते थोडं संस्कारात येणं किंवा काही गोष्टी सोडणं असं हे जास्त आत्मसात केला पाहिजे नवीन गोष्टी काहीतरी. आत्मसात करायचा सोहळा म्हणजे हा अनुभव सोहळा. बरोबर. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुम्ही आज एवढा मोठा सोहळा राखवायला त्याला घेऊन आले त्याचं वय काय. 2.5 वर्ष आहे. 2.5 वर्ष वय. काय अपेक्षा आहे तुम्हाला त्याच्याकडून. त्यांनी आई वडिलांची सेवा करावी समाजाची सेवा करावी एवढी अपेक्षा आमच्या त्यांच्यासाठी. ते माऊलींचे संस्कार जे तुमच्या पिढीवर झाले ते पुढच्या पिढीवर झाले आज तुमचा येतोय. हाच येतोय आमच्यासाठी. त्यामुळे आम्ही आता पालखीत प्रत्येक वर्षी त्याला घेऊन येतो. 2 वर्ष झाले. 2.5 वर्ष जन्मापासून तुम्ही पालखीत घेऊन येत. जन्मापासून आम्ही घेऊन त्याला पालखीत. तुमचं नाव आहे. माझं परत प्रकाश पटेकर. तुम्ही किती वर्षापासून पुण्यात वारी बघतायत. मी 2011 पासून पुण्याचे आहेत तुम्ही. हो पुण्यात पुण्यात प्रॉपर बीडचा आहे पण पुण्यात मी 2012 पासून आहे. म्हणजे आता भरपूर वर्ष आली. पुण्यात दरवर्षी एवढी लोक येतात इथे एवढी गर्दी जमते याचा भरपूर लोकांना काही त्रासही होत असेल. खूप लोक जॉबला जातात कामावर जातात पण ते लोकही कधी कंप्लेंट करत नाही किंवा कुठली चूक दाखवत नाही यातून काय वाटतं तुम्हाला. नाही माऊलीची पाल केल्यानंतर कुणी त्रास वगैरे कुणाला काहीच होत नाही. सगळे भक्तिभावनेने सगळे या सोहळ्यामध्ये एकदम तल्लीन होऊन जातात आणि आनंद भेटतो आम्हाला. कुठलाही म्हणजे थकवा वगैरे कुठलाही जाणवत नाही किंवा कुठलाही त्रास जाणवत नाही आम्हाला पब्लिकला. रामकृष्ण हरी. तुम्ही जे आज रोज पुणे बघतात पुण्यातली गर्दी बघतात आजही खूप गर्दी सगळे रस्ते बंद आहेत पण आज काहीतरी वेगळं जाणवतंय का. आज म्हणजे आता गर्दी इथे खूप पॉझिटिव्हिटी सगळे आता म्हणजे लोक जमा झाले आणि छान वाटतं असं म्हणजे
त्यांची भक्ती बघितली, जे वारकरी आहेत त्यांची भक्ती बघितली, खूप छान पॉझिटिव्हिटी खूप छान. रोज तुम्ही देवाला प्रार्थना करता, देवाला बघण्याचा प्रयत्न करतात नाही का? इथे देव दिसतो, तिथे देव दिसतो. आज तुम्हाला इथे देव दिसतोय का? हो दिसला. म्हणजे प्रत्येक व्रत वगैरे गेले, सगळ्यांची भक्ती वगैरे दिसली तर मग देव पण दिसला. आता एवढी गर्दी असते, या गर्दीचा काही लोकांना त्रास होतो असं होत असेल समजा, तर मग या गर्दीचा जरी त्रास झाला तरी कोणी कंप्लेंट करत नाही, कोणी चूक म्हणत नाही. याचा जे नाही काही सगळे भक्तिमय रसमय असतात असं जाणवतं का मनाला? हो जाणवतं. तुम्ही किती वर्ष आले पुण्यात? म्हणजे आम्ही नेपाळहून आलोय इथे. नेपाळहून आले? म्हणजे नेपाळचे आम्ही म्हणजे राहतो तर इकडेच आहे. तिकडे हा मी तिकडे पण झालं इथे. आपण बघितलं पाहिजे नेपाळचे आहेत ते. बोला आता नेपाळचे तरी मराठी इतकं व्यवस्थित बोलतात. आता म्हणजे पण लहानपणापासून इथेच राहतो. म्हणून मराठी येते. शिकले पाहिजे मराठी, वाईट नाही. बरोबर आहे. छान वाटतं ना बोलायला. सगळ्या भाषांचा अभिमान जपला पाहिजे असं वाटतं. इतकी सर्व समाजाची सर्व बरोबर सर्व भाषिक लोक असतात. मराठी असतात, हिंदी असतात, इंग्लिश असतात, सगळे भाषिक लोक असतात. शिकलेले असतात ना शिकलेले असतात, सगळे असतात. पण कधी कोणामध्ये भेदभाव होत नाही, कधी कोणामध्ये वारीमध्ये वाद होत नाहीत. या सगळं वेगळं पण वाटतं का? सगळे सोबत मिळून राहतात तर त्याची चांगली गोष्ट आहे, खूप भारी आहे. असं म्हणजे आता काही होत नाही तर ही सगळ्यात चांगली गोष्ट चांगलं वाटतं, हे मनाला आवडतं असं. थँक्यू. आम्ही इथे पुण्यातूनच डोक्यावर घेतले कुठपर्यंत पेठेपर्यंत जिथवर जाईल तिथपर्यंत. काही बाहेर लागतो का याच्यातून एवढ्या पालखीत? माऊली सोबत असल्याचा काय सहवास असतो का? एवढ्या मोठ्या गर्दीत कोणाला काय होत नाही, सगळी जबाबदारी माऊली घेतात, समाधान वाटतं. वाटतं समाधान. तुझं वय काय? माझ्या आता 18 वय. तू वारीत येते, काय म्हणत भावना तुझ्या? म्हणजे मी पहिल्याच वर्षी आली आहे, या वर्षीच आहे. म्हणजे मी जाणार नाही, मी इथंच राहते. मी सध्या तोपर्यंत चालत मी इथंच आहे. आपलं समाधान हो, उत्सव वाटतो म्हणून वारीत जाणं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठून आले तुम्ही? आम्ही इथेच पुण्यामधूनच शिवाजी. पुण्यावरून आले. पण तुम्ही आहात बाहेर. आता पुण्यात किती वर्ष आली तुम्हाला? आम्हाला 3 वर्ष. 3 वर्ष. तुम्हाला 2 वर्ष झाली. किती वर्षापासून वारी बघतायत पुण्यात? 3 वर्षापासून कंटिन्युअस. 3 वर्षापासून कंटिन्युअस बघतायत. काय वाटतं म्हणजे आपल्याकडचा इकडचा काहीतरी फरक जाणवतो का? खूप जाणवतो. म्हणजे एकदम इथले सगळे लोक सहभागी होतात आणि वारीमध्ये एकदम म्हणजे त्यांचं उत्साह असतो लोकांमध्ये. जे लाईफ डेली असते त्याच्यापेक्षा याच्यामध्ये ते अधिक म्हणजे वेगळे असतात लोक, वेगळे जाणवतात. जे पुणेकर आपण लक्ष घेतलं रोजच्या लाईफपेक्षा आपण वेगळे जाणवतो वारीमध्ये. काय वाटतं वारीबद्दल, काय मनात भावना काय तुमच्या? म्हणजे वारी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप काळापासून आलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रातले लोक ते आणखीन पण जपत म्हणजे प्रथा पुढे पुढे चालू आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या जनरेशनला पण खूप चांगलं म्हणजे त्यांना पण मिळेल. काहीतरी नवीन विचार भेटतात किंवा त्यांनी पण जपली पाहिजे असा विचार. तुम्ही जपणार का? तुम्ही जपणार का? तुम्ही पंढरपूरला जाणार का भविष्यात? आनंद तुम्ही पण अनुभवणार. सगळ्यांनी जायला पाहिजे. आज पुण्यातलं वातावरण किंवा एन्व्हायरमेंट आज काहीतरी भक्तिमय रसमय झाले असं वाटतं का? पाऊस थांबला म्हणजे देवाची किती कृपा झाली. जे पाऊस वारीमुळे थांबला असं आपण म्हणू शकतो. बरोबर.